नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठी यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, पोटदुखीच्या त्रासासाठी चपाती दूध खायला सांगितली. हणू चपाती लाटायचा प्रयत्न करीत होता, पण त्या काही जमत नव्हत्या. आता त्या जमतात की नाही त्यासाठी पाहूयात पुढे. दुसऱ्या दिवशी बाबल दुकानावर निघाला. त्याला म्हटलं, पोळपाट लाटणं, तवा हवारे आणायला. काल मी वहिनीकडून मागून आणला. आणूया 2-4 दिवसांनी. दिवाळी संपली. दुकानात काम नाही आहे सध्या. कामच नाही कपडे शिवायचं, पैसे कुठून मिळणार. थोडा अभ्यास केला आणि उठलो. पीठ काढून घेतलं ताटात. भिजवू लागलो. भिजवून ठेवलं. लाकडं आणून विस्तव पेटवला. तवा तापत टाकला. चपाती लाटू लागलो. लाटली. वेडीवाकडीच झाली. होऊ दे. खाताना तर तुकडेच करावे लागतात, असे नका वेडीवाकडी. चपाती तव्यावर टाकली. लगेच कविलता चपातीखाली घुसवला. चपाती परतू लागलो. तुकडे झाले. तव्याला चिकटून बसली. मी कविलता जोरात घुसवला. सगळं पीठ उचललं गेलं. सगळे तुकडे ताटात घेतले. पुन्हा मळू लागलो, पण ते मळले जाईनात. अर्धवट भाजलेले तुकडे. त्याचं पीठ कसं होणार आता पुन्हा. चुकलं आपलं. घाई केली चपाती परतण्याची. माझा मलाच राग आला. कविलता ठाण करीत तव्यावर आपटून मोठा आवाज करू लागलो. काका बाहेर पडवीवर होते. ते आत आले. अरे किता करचंसस, त्यांनी विचारलं. काय नाही, तवो किता मणी वडवतोस सलोस. चपाती भाजत नाही, तुकडे झाले सगळे परतताना. मी चिडीच्या स्वरात म्हणालो. तू उठ, मी बेसचा चुलीपुडा, मी भाजणी काढसा, तू लाटणी दे. ते म्हणाले. जमणार का तुम्हाला, मी विचारलं. बघसा मरे जमसे का, तू उठ. मी चुलीपुडून उठलो. थोडं पलीकडे बसून चपाती लाटू लागलो. काका चुलीच्या पुढ्यात बसले. लाकडं पुढं सारून त्यांनी विस्तव मोठा केला. तवा तापू लागला. चपाती लाटून झाली. पोळपाटाला पीठ चिकटणं, वेडीवाकडी लाटणं जाणं हे झालंच, पण झाली खरी लाटून. तव्यावर टाकली. दुसरी पोळी पोळपाटावर घेऊन लाटू लागलो. काकांनी कविलता घेतला. थोडी भाजल्यावर चपाती परतली. ती 1-2 ठिकाणी काळी होऊ लागलीच होती. काका चपाती परतत राहिले. मी चपाती लाटत राहिलो. माझी चपाती लाटून झाली. काकांची चपाती भाजून झाली. त्यांनी चपाती काढून ताटात टाकली. मी पोळपाटावरची चपाती तव्यावर टाकली. 4-5 चपात्या लाटून भाजून झाल्या. वेड्यावाकड्या आकाराच्या, मध्ये पातळ, कडांना जाड, मध्ये करपलेल्या, कडांनी कच्च्या, पण झाल्या. खा मरे थोडी, काका मला म्हणाले. शाळेत जाताना जेवतो, अभ्यास करतो थोडा, म्हणत मी उठलो. पोळपट धुतला. आजूबाजूला सांडलेलं पीठ पुसून घेतलं. मी खासा बाबा 1 घास. चपातीचा तुकडा मोडून घेत काका म्हणाले. मला भूक लागलीच आहे. त्यांनी तुकडा तोंडात टाकला. खाऊ लागले. मी पेटीपाशी येऊन अभ्यासाला बसलो. गणितं सोडवली. धड्यांची प्रश्नोत्तरं लिहिली. इंग्रजीची स्पेलिंग पाठ केली. माला, माले, मालाहाचं पाठांतर करीत बसलो. टाईमटेबल बघितलं. ड्रॉइंगचा तास. पोटात गोळा आला. चिंदरकर सरांचा मार. हवाच कशाला ड्रॉइंगचा तास. त्याऐवजी निबंधलेखन घ्या, इंग्रजी घ्या, कविता म्हणून घ्या. नको मला ड्रॉइंग, येत नाही मला. दप्तर आवरलं. दूध चपाती खाल्ली. बाटलीतलं औषध घेतलं. ऑक करत शाळेत गेलो. दुसऱ्या दिवसापासून ठरूनच गेलं. चपात्या आम्ही दोघांनी करायच्या. मी पीठ मळायचं, लाटून द्यायच्या. भटपणाला गेले नसतील तर काकांनी भाजून काढायच्या. करताच तुकडे मोडून खायची, काकांनी मीही. चपात्या करण्यात तासभर जातो. रोजच जाणार. तेवढा अभ्यासाचा वेळ फुकट जातो. काहीतरी मार्ग काढला पाहिजे.
हा तासाभराचा वेळ फुकट घालवता नाही. अभ्यासाचा महत्त्वाचा वेळ. काय बरं करावं? पाठांतर. ते करता येईल. संस्कृतचं व्याकरण पाठ करायचं असतं. कविता पाठ करायच्या असतात. इंग्रजीची स्पेलिंग पाठ करायची असतात. मी संस्कृतचं पुस्तक घेतलं. पाठांतर करायचं पान उघडलं. त्याच्यावर लाकूड ठेवलं. पान वाऱ्यानं उलटू नये म्हणून. पीठ घेतलं, भिजवलं, मळलं, गोळ्या केल्या. पोळपट घेऊन चपाती लाटू लागलो आणि शेजारच्या पुस्तकात बघून पाठही करू लागलो. नदी नद्यो नद्या, नदी नदो नद्या. दोन्ही हातानं लाटणं धरून चपात्या लाटायच्या. तोंडानं म्हणत राहायचं, नदी नद्यो नद्या. चपात्या लाटायच्या, तोंडानं पुन्हा म्हणत राहायचं. TEA THER टीचर म्हणजे शिक्षक. SCHOOL स्कूल म्हणजे शाळा. RAD रीड म्हणजे वाचणे. जमायला लागलो. चपात्या लाटता लाटता पाठांतर करता येतं. काका सकाळी भटपणाच्या कामाला जात तेव्हा मात्र मला एकट्यालाच दोन्ही कामं करावी लागत. चपात्या लाटणं आणि भाजून काढणं. दोन्ही कामं एकट्यानंच करताना चुलीच्या बुडात बसावं लागे. तिथंही पुस्तक घेऊन बसायचं. शेजारी पान उघडून ठेवायचं. पाठ करायचं. ते घोकत राहायचं. क्रीडामी क्रीडावहा, क्रीडामः, क्रीडामी क्रीडावहा. संध्याकाळी शाळा सुटली की लायब्ररी गाठायची. वाचलेलं पुस्तक परत करायचं. नवं घ्यायचं. पण लगेच बाहेर पडायचं नाही. तिथंच वाचीत बसायचं. दिवाळी अंक आलेले होते. एक अंक घ्यायचा. पहिल्या पानापासून चाळायचा. गोष्टी दिसल्या की वाचायला लागायचं. 20-25 पानं वाचून होईपर्यंत बसायचं. आनांची गोष्ट दिसली, कविता दिसली की आधी वाचून काढायची. पुस्तकात ज्यांचे धडे होते त्यांच्या गोष्टी, लेख दिसले की वाचून काढायचे. मला खूप लेखकांची नावं माहीत झाली होती. आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, अनंत काणेकर, ग. दी. माडगूळकर, गंगाधर गाडगीळ, यशवंत, कुसुमाग्रज, शांता शेळके. पुस्तकातल्या लेखकाचा लेख आधी वाचायचा. मिळेल तो अंक वाचायला लागायचं. किर्लोस्कर, मनोहर, धनुर्धारी, नवयुग, मौज, सत्यकथा, हंस, मोहिनी, वाङ्मय शोभा, अनुवाद. 20-25 पानं वाचून होईपर्यंत घरी यायला उशीर झाल्याचं समजे. आता थांबवायला हवं वाचन आणि बाहेर पडायला हवं. मी वाचित असलेल्या लेखाची अजून किती पानं उरली आहेत ते बघायचं. 2 उरली आहेत. वाचनाचा वेग वाढवायचा. भराभर वाचून काढायची ती 2 पानं. घरी येईपर्यंत काळोख होत आलेला असे. काका पडवीवरूनच विचारीत, इतको कसो रे उशीर हसे तुला? शाळातीन येईवे. मधुमागाच आयलो. मी लायब्ररीत गेलो होतो. मी दप्तर पेटीवर टाकीत सांगे. का कितीला? पुस्तक बदलायला. दिवाळी अंक वाचायला. कळशी घेऊन हातपाय धुवायला विहिरीकडे जाताना मी सांगे. इतको वेळ? काळोख होय सर. किता मिळसे तेनी? बरं वाटतं. मी पाण्यानं भरलेली कळशी घेऊन घरात जाई आणि उपीट करण्यासाठी चूल पेटवू लागे. सकाळी चपात्या लाटायला बसायची वेळ झाली. मी अभ्यास थांबवला आणि पीठ मळायला घेतलं. आज काकांना भटपणाच्या कामाला जायचं नव्हतं. तात्या किंवा दादा काम सांगत तेव्हाच ते जात. पूजा करायला, श्राद्ध करून यायला, लघुरुद्राला, सुतका सोवऱ्याचं पाणी द्यायला, असं कशाला. पण आज त्यांना तसं कोणत्याच भटपणाच्या कामाला जायचं नव्हतं. मी पीठ मळायला घेतलं हे बघून काकांनी पडवीवरून लाकडं आणली. ती पेटवली. तवा टाकला. मी चपाती लाटण्यासाठी पिठाची गोळी पोळपटावर ठेवली आणि पटकन उठलो. किता रे? काकांनी विचारलं. पुस्तक अभ्यासाचं. चपात्या लाटता लाटता पाठांतरही होऊन जातं. मी पुस्तकाचं पान उघडून त्यावर लाकूड ठेवलं. चपाती लाटायला सुरुवात केली आणि कविता पाठ करू लागलो. 2 चपात्या झाल्या आणि अण्णा वाटवे आला. तो अलीकडे कधीकधी सकाळीसुद्धा येई. तेलीवाड्यातल्या एका घरी तो रोज पूजा करायला जाई. पूजा झाली की आपल्या खोलीवर जाताना आमच्याकडे येई. संध्याकाळी येऊन बसेच गजाली मारीत. कधीकधी सकाळीही येई. आज काय काम नव्हतं भटपणाचं. म्हटलं हनुकडे चक्कर मारून जावं खोलीवर.
चुलीच्या खोलीत येऊन भिंतीला टेकून उकिडव बसत अण्णा म्हणाला. खांद्यावरचा पंचा काढून जमिनीवर ठेवत त्यानं विचारलं. हानू, काय चपात्या करतो आहेस? मी कविता पाठ करीत म्हणालो. होय रे, चपात्या करतो आहेस? अण्णानं पुन्हा विचारलं. अरे दिसत नाही का अण्णा तुला? चपाती परतत काकांनी विचारलं. ते दिसलं हो, पण आपलं विचारलं, अण्णा म्हणाला. काका काही न बोलता चपाती भाजू लागले. मी चपाती लाटू लागलो, पाठांतर करू लागलो. काकांनी तव्यावरची चपाती काढली, ताटलीत ठेवली. झाली वाटतं भाजून, अण्णा म्हणाला. किती झाल्या भाजून? 5 की 6? नाही अण्णा, मी म्हणालो, ही 3री. आणखी किती भाजायच्या? 2? अण्णाने विचारलं. मी काही न सांगता चपाती लाटली, तव्यावर टाकली. काकांनी लाकडं पुढं सारून विस्तव मोठा केला. म्हणतो आहेस काय? अण्णानं विचारलं. कविता, शाळेच्या पुस्तकातली, मी सांगितलं. म्हण, मी ऐकतो, अण्णा म्हणाला आणि हजामत केलेल्या डोक्यावरची वाढलेली शेंडी हाताच्या बोटाला गुंडाळत राहिला. चपाती लाटता लाटता माझं लक्ष तव्याकडे गेलं. चपातीतून धूर येत होता. काका, करपली चपाती, मी म्हणालो. करपली रांडेची. काका जागे झाल्यासारखे उद्गारले आणि त्यांनी कविलथ्याने चपाती परतली. म्हणाले, माझा ध्यान केसाला देव जाणे. कुठं म्हणजे? चपातीत, अण्णानं म्हटलं. नाही रे, चपातीकडे नव्हतं लक्ष. मग हो कुठं होतं? होतं कुठं तरी. डोक्यात विचार काय कमी असतात? ते खरंच म्हणा, अण्णा म्हणाला. थांबला आणि विचारलं. झालं ना रे 5? नाही, मी म्हटलं. करपलेल्या चपातीचा तुकडा मोडून काकांनी आपल्या तोंडात टाकला. एक तुकडा अण्णाकडे करत म्हणाले, तुलाही घे मरे अण्णा. अण्णानं पटकन हात पुढे करून चपातीचा तुकडा घेतला. घडी करून तोंडात घालत त्याने विचारलं. तुला रे हानू? जेवताना, मी म्हणालो आणि चपाती लाटू लागलो. करपली तरी बरी लागते मरे, अण्णा म्हणाला. भुकेत सगळंच बरं लागतं रे अण्णा. करपलेलं, जळलेलं, न शिजलेलं सगळं. हा घे आणखी एक तुकडा. काकांनी चपातीचा आणखी एक तुकडा मोडला, अण्णाला दिला. त्याने घेतला, तोंडात टाकला. काकांनीही तुकडा आपल्या तोंडात घातला. म्हणाले, मलाही भूक लागलीच सेस मरे. मी रात्रीच काय खात नाही काका, उपाशीच निसतो. कोण हो करणार सारखी कटकट एकट्यासाठी. पेलाभर थंड पाणी प्यायचं, निजायचं, अण्णानं म्हटलं आणि चपातीचा घास घाईघाईने गिळला. अण्णा असा जवळजवळ 1 दिवसाआड यायचाच. आल्या म्हणायचा, रोजची देवपूजा आटपली, आजही भटपणाचं काम काय नाही. म्हटलं, चला हानूकडे तरी जाऊन बसूया थोडा वेळ. मी चुलीपुढे बसून चपात्या लाटणं भाजण्याचं काम करीत करोमी कुर्महा पाठ करीत असे. अण्णा चुलीच्या खोलीत येऊन भिंतीला टेकून उकिडवा बसत विचारी. काका दिसत नाहीत ते? भटपणाला गेले आहेत, मी सांगे. कुठंच आहे? मला नाही ठाऊक. श्राद्ध का भात करून जेवायला? नाही माहीत. तू काय चपाती करतो आहेस? थोड्या वेळानं अण्णा विचारी. तुला काय वाटतं अण्णा, मी काय करतो आहे? मी विचारी. नाही, करतो आहे चपात्या ते दिसतं आहे रे, पण आपलं विचारलं. मी चपाती काढून ताटात टाकी. ती करपलेली असेच. तवा कविलथ्याने खरवडून मी पोळपटावरची चपाती तव्यावर टाकी. नवी लाटायला घेई. ते करताना पाठांतर सुरूच असे. BOOK बुक म्हणजे पुस्तक, POEM पोएम म्हणजे कविता, STORY स्टोरी म्हणजे गोष्ट. परत मरे चपाती, करपेल. अण्णा तव्यावरच्या चपातीकडे बघत म्हणे आणि विचारी. मी बसू चपात्या भाजून काढायस? तू लाट, मी भाजून काढतो. नको, मी करतो मरे एकटाच, जमायला लागलं आता. मी चपाती लाटत राही. लाटता लाटता अण्णाला विचारी. अण्णा खाणार का चपातीचा तुकडा? नको रे, अण्णा म्हणे. मी सहजच बापडा आलो. मी माझं काम पुढं सुरू ठेवी, चपात्या भाजण्याचं आणि पाठांतराचं. मी तव्यावरची चपाती काढून ताटात टाकी आणि नवी तव्यावर टाकी. मी पुन्हा एकदा विचारी. देऊ का अण्णा एखादा तुकडा? खाऊ म्हणतोस? अण्णा विचारी आणि म्हणे. दे मरे एक चतकोर.
मी चपातीचा तुकडा मोडून त्याच्याकडे टाकी. तो पटकन झेलून घेई. गुंडाळी करून तोंडात टाकी. खाऊ लागे. घास चावता चावता मध्येच विचारी, तू आता बसतोस मरे जेवायला, मी म्हणे. चपात्या लाटून होत, भाजून होत. आता मी मला दोन्ही वेळेला लागणाऱ्या चपात्या सकाळीच भाजून ठेवी. संध्याकाळी 2-3 थालपिठं लावली, नाहीतर उफीट केलं की काका बाबल यांचं भागे. मी चपात्या लाटताना आजूबाजूला पडलेलं पीठ पुसून घेई. पोळपट लाटणं धुवून घेई. तव्यावरची चपाती भाजून काढी. तवा घासून टाकी. पुन्हा विस्तव मोठा करून भात शिजत टाकी. दप्तर भरून ठेवी. दूध चपाती खायला बसे. शेजारी पुस्तक असेच संस्कृतचं नाहीतर इंग्रजीचं. चपाती खातानाही पाठांतर सुरूच असे. अण्णा तसाच बसून राही थोडा वेळ. मग म्हणे, जातो रे हनू, तुझी शाळेत जायची वेळ झाली. मी हो म्हणे आणि चपाती खाऊ लागे. तो उठून उभा राही जाण्याच्या तयारीत. विचारी, काकाला काय श्राद्धाला बोलावलं आहे काय कोणी? मला आजही काम नाही रे काय? अरे बोलावलंच नाही कोणी भटपणाच्या कामांना तर खायचं काय आम्ही भटांनी? माझी चपाती खाऊन होई. मी उठे. तशी चपाती खाऊन झाली. औषधाची बाटली कोनाड्यातून घेतली. काय ते? अण्णानं विचारलं. औषध मरे अण्णा, पोटदुखीचं, मी म्हटलं. बाटलीचं झाकण काढलं. बाटली शेजारीच ठेवलेला लाकडी लांब चमचा बाटलीत घातला. औषध बाहेर काढलं. ऑक करीत खाल्लं. ते काय लाकूड? लाकडानं काढतोस काय रे? अण्णानं विचारलं. नाही चमचा. लाकडाचा? इतका लांब? बाळा आंबेकरानं करून दिला, मी म्हटलं. आमच्या वर्गात आहे. पट्ट्या बॅटी लाकडाच्या करून देतो तो. त्याला म्हटलं, औषध काढायला एक चमचा करून दे. दिलान. तोपर्यंत मी खोल गेलेलं औषध पळीचा दांडा उलटा करून काढून घेतलं. भोकातून ते सांडे. बाळ्यानं चमचा करून दिला. त्याला सुचलं बरोबर कसा चमचा हवा ते. मग अण्णा निघेच. निघता निघता म्हणे, जातोच रे हनू आता. खोलीवर जाऊन भात शिजवायचा, सोलकढी करायची. कढी भात खाल्लं की झालं मरे दुपारचं जेवण. रात्री तर काय थंडा फराळ. निघताना विचारी, तुझं औषध लाकडाच्या चमच्याने घ्यायचं, घेतलंस? औषध घ्यायला विसरलोस तर अण्णा अशी आठवण करी. वार्षिक परीक्षेचे दिवस जवळ आले. आमच्या आणि मधूच्याही. तो मॅट्रिकला होता. त्याची पूर्वपरीक्षा झाली. तो आपल्या खोलीत बसून खूप अभ्यास करू लागला. गप्पा मारायचा कमी झाला. तो मोठ्यानं वाचन करू लागला. इंग्रजी संस्कृत मोठ्यानं वाचू लागला. पाठांतर करू लागला. वार्षिक परीक्षा जवळ आली की बाळू महेश्वर असेच खोलीत बसून अभ्यास करीत, वाचीत, पाठ करीत. मधुही तसाच लक्ष ठेवून अभ्यास करीत बसू लागला. वाचून वाचून त्याचे धडे पाठच होत असावे. इंग्रजी धड्यातले, संस्कृतच्या धड्यातले उतारायचे उतारे त्याचे पाठच होऊन जात. कधीकधी मलाही म्हणून दाखवी. संस्कृतचा एक मोठा उतारा तो धडाधडा म्हणून दाखवी. म्हणे, बाणभट्टाच्या कादंबरीतला उतारा आहे हा. आम्हाला आहे संस्कृतच्या पुस्तकात. केवढं लांबलचक एकच वाक्य, पण म्हणताना गंमत वाटते. म्हणून तो पुन्हा तोच गद्य उतारा कविता पाठ म्हटल्यासारखा म्हणू लागे. मधूनच म्हणे, परीक्षा झाली की मुंबई गाठायची. कोणती तरी नोकरी पकडायची. नंतर मुंबईलाच राहायचं. तो मुंबईला गेला. आधी बाळू, मग महेश्वर, मग मधू. आता दादा आणि त्याची आई आणि बहीण इंदू एवढीच राहिली. त्याची एक मावशीही त्यांच्या घरी राहायला आली. ती विधवा होती. लाल लुगडं नेसे. डोकीवरून लाल लुगड्याचा पदर घेऊन वावरे. नेहमी घरातच असे. विहिरीकडे पाणी न्यायला आली तरच बाहेर दिसे. कधी गेलो त्यांच्याकडे तर मावशी चुलीकडे काम करीत असलेली दिसे. बहुतेक वेळा स्वयंपाकघरातच. 8वीची वार्षिक परीक्षा आटोपली. रिझल्ट लागण्याची आम्ही वाट बघू लागलो. रिझल्टचा दिवस उजाडला. प्रगती पुस्तक घेऊन सर वर्गात येण्याची वाट आम्ही बघू लागलो. सर वर्गात येऊन गोष्टी वगैरे सांगू लागले. वर्गाच्या दारात शाळेचा शिपाई येऊन उभा राहिला. हनुमंत मराठे कोण? वर्गाच्या दारातूनच त्यानं विचारलं. मी उभा राहिलो. हेड सरांनी तुका बोलावलं आहे हा, त्यांच्या हपिसात, तो म्हणाला. चल लवकर. मी त्याच्या मागून चालू लागलो. कशाला बोलावलं असेल? ड्रॉइंगमध्ये मी नापास झालो असणार.
खवणेकरांची भीतीच वाटे. सगळी मुलं त्यांना घाबरत. शिक्षकसुद्धा वचकून असत. शाळा सुरू होऊन एखादा तास झाला की ते आपल्या खोलीतून बाहेर पडत. त्यांच्या पायातली जुती कर कर वाजू लागत. आवाज ऐकू येई शाळाभर. तो आवाज ऐकू येऊ लागला की शाळाभर एकदम शांतता पसरे. मुलं गप्प बसत. वर्गासमोरच्या वरांड्यातून ते जात असतानाच्या त्यांच्या जुत्यांच्या करकर आवाजाचा आम्हाला अधिकच वचक वाटे. शिकवीत असलेले सरही अधिक सावध होऊन शिकवू लागत. खवणेकर वर्गावरून पुढे गेले की आमचा आवाज पुन्हा मोकळा होई. त्यांचा वचकच तसा होता. "मे आय कम इन सर?" मी त्यांच्या खोलीसमोर उभं राहून विचारलं. "ये." सर काहीच्या कठोर स्वरातच म्हणाले. मी घाबरलोच. त्यांच्या हातात माझं प्रगती पुस्तक होतं. त्यात बघत आणि ते टेबलावर उपडे ठेवीत त्यांनी विचारलं, "तुला काय सांगितलं होतं मी शाळेत प्रवेश देताना? आठवत आहे ना?" त्यांनी माझ्याकडे रागाने रोखून बघत कठोर स्वरात विचारलं. मी काही म्हणालो नाही. नुसता उभा राहिलो. "कायम पहिला दुसरा नंबर टिकवलास तरच नादारी मिळेल सांगितलं होतं?" "होय." मी तोंडातल्या तोंडात म्हणालो. "8वीच्या वार्षिक परीक्षेत कितवा नंबर आला असेल तुझा सांग?" मी गप्प. "6माहीत दुसरा आला होता." "वार्षिकमध्ये पहिला यायला हवा होता की नाही?" मी गप्प, ओठ आवळून. "सांग ना." "काय सांगणार? नापास झालो असणार." "चला, संपलं शिक्षण. उद्यापासून भटपण सुरू." "तुझा नंबर खाली गेला आहे," सर म्हणाले. "तू चित्रकलेत जवळजवळ नापासच झाला आहेस." "चिंदरकर नापासच करणार होते तुला." मीच म्हणालो, "पासापुरते तरी द्या त्याला." "का असं?" "नाही का तुला अभ्यास करायचा मन लावून?" "मला पुढं शिकायचं आहे." "घ्या शाळेत असं तूच म्हणाला होतास ना." "मग कसा गेला नंबर खाली?" "सर माझ्या पोटात दुखतं. बेळगावला जावं लागतं सारखं. डॉक्टरांना दाखवायला." मी नरम स्वरात म्हणालो. "त्यामुळे शाळा बुडते. अभ्यास मागं पडतो." "चपात्या आहे मलाच भाजाव्या लागतात," मी सांगितलं. "चपात्या? त्या का?" "मला भात खायचा नाही. चपात्याच खायला सांगितलं आहे डॉक्टरांनी." "ते तुला का भाजाव्या लागतात?" "आई वारली आमची." "कधी?" "झाली बरीच वर्ष." "तरी पण नाही आठवत." सर थोडा वेळ थांबले. प्रश्न विचारायचे. त्यांनी पुन्हा प्रगती पुस्तकात बघितलं आणि विचारलं, "चित्रकलेत का नापास झालास? तो तर सोपा विषय." "मला नाही येत चित्रकला." "येत नाही?" "नाही," मी म्हणालो. "भीती वाटते सरांची मला खूप. मारतात ते. चित्रकला येत नाही म्हणून." सांगता सांगता मी रडवेलासा झालो. थोडं थांबून म्हणालो, "मला दुसरा विषय द्या सर. चित्रकला नको." सर थोडा वेळ विचार करीत थांबले. मग म्हणाले, "जे विषय असतात ते शाळा खात्याने नेमलेले असतात. हा विषय हवा तो नको असं म्हणता येत नाही. नेमलेल्या सगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो मुलांना. सर्व विषयात पास व्हावं लागतं." मी गप्प ऐकत राहिलो. सर म्हणाले, "जा, यावेळी पास करून 9वीत घेतो. पण लक्षात ठेव, नादारी मिळणार नाही. फी भरावी लागेल. 9वीच्या 6माहीत पहिला दुसरा नंबर मिळवलास तर पुन्हा नादारी सुरू करीन." मी बाबांना सांगितलं. तो म्हणाला, "तुझ्या पोटदुखीसाठी कितक्या वेळाने जावं लागलं बेळगावास. शाळा बुडाली, अभ्यास बुडाला. भरूया फी. 9वीच्या 6माहीत काढ वरचा नंबर." दत्ता आपटेला मी 9वीची पुस्तकं सांगून ठेवली होती. तो निम्मे किमतीत पुस्तकं घेई. मला ती तो पाव किमतीत देणार होता. त्याची पुस्तकं स्वच्छ असत. प्रश्नांच्या उत्तरांना सरांनी सांगितल्याप्रमाणे खुणा केलेल्या असत. पण इतर गिरबिटलेले नसे. पुस्तकं नव्यासारखी असत. त्याला मी सांगून ठेवलं होतं, "तुझी 9वीची पुस्तकं मला दे." मी त्याच्याकडून पुस्तकं घेऊन आलो. पैसे बाबाला देणार होता. पुस्तकांची जुनी कव्हरं काढून टाकली. नवी घातली. माझं नाव घातलं. एक एक पुस्तक चळायला घेतलं. सगळ्यात आधी मराठी. एका दिवसातच सगळं पुस्तक वाचून झालं सुद्धा. मग संस्कृत. सोपं दिसत होतं. हिंदी. ते नंतर बघू. पण फारसं कठीण नाही. हिंदी येतं आपणाला. इंग्लिश तसं सोपंच आहे. गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र जमतात. सगळे विषय जमतात आपल्याला. पण आता अभ्यास नीट मन लावून करायला हवा. चपात्या भाजाव्या लागतात.
त्यात वेळ जातो. पण त्याला काही इलाज आहे का? दोन्ही करायला हवं. चपात्या भाजणं आणि भरपूर अभ्यास करणं. 9वीच्या सामाईत पहिला नंबर काढायलाच हवा, नाहीतर नादारी बंद. खवणेकर सर रागावतील. बाबलसुद्धा म्हणायचा, आता पुरे तुझं शिक्षण, फी भरायला पैसे नाहीत माझ्याकडे. 8वीत एक तू आजारीच होतास पोटदुखीनं, पण 9वीत का नाही काढलास नंबरवर? पुरे आता शाळा. सुट्टीत काय करायचं? संध्याकाळी मळ्यात थोडं खेळायचं, ते सुद्धा रोज नाही. लायब्ररीत जायचं नसेल त्या दिवशीच. सकाळी चपात्या भाजायच्या, आमटी भात करायचा. आमटी चांगली करायची, नारळ मिरच्या वाटून आणून. अजूनही वाटा घाटायला समोरच्या वहिनीच्याच पाट्यावर जायचं. नारळ वेगळा वाटून आणायचा, मिरच्या वेगळ्या. माझी आमटी थोडी काढून घ्यायची बिनतिखटाची, आणि मगच तीत मिरचीचं वाटप मिसळायचं. कधीतरी बटाटे कापून घालायचे सालीसकट, त्यानं आमटी मस्त लागायची. बाबल रविवारी सुट्टी घेई, दुकानात जात नसे, पण बाजारात जाऊन बटाटे टमॅटो आणि ते घालून आमटी करी स्वतः. तशी आपण करायची. रविवार नसतानाही तशी आमटी असली की बाबाला बरं वाटे. काकांनाही. जेवण झालं की भांडी घासून टाकणं. इतर सगळा वेळ पुस्तक वाचनात. बाबांना घरी आणलेली पुस्तकं असतच, साप्ताहिक मासिकं असत. त्याच्या दुकानाजवळ दत्ताच्या देवळात एक लहानशी लायब्ररी होती. तिथून तो वाचायला मासिकं साप्ताहिकं आणि काकतकरांकडे पुष्कळ पुस्तकं होती. त्यांच्याकडून आणायचं, वाचायचं. सगळं समजेच असं नाही, पण वाचून काढायचं, परत द्यायचं, दुसरं आणायचं. शिवाय माझी लायब्ररी होतीच. नगर वाचन मंदिर. लवकर जाऊन तिथं वाचीत बसायचं. अमृत, मासिकातले माहितीपर लेख, चिमखडे बोल, मुद्रा राक्षसाचे विनोद, कोणाकोणा लेखकाच्या पुस्तकातले सुंदर सुंदर उतारे. हे शोध लावा नावाचं सदर. त्यातले शोध वाचतानाच वाटायचं, आपणही कळवावं. चपाती लाटायच्या यंत्राचा शोध लावा. मनोहर मासिकातले लेखकांचे परिचय करून देणारे लेख, गोष्टी, कविता, वाङ्मयविषयक लेख. किर्लोस्कर मासिकातले थोरांचे परिचय. इतर विषयांवरचे लेख, गोष्टी, जागतिक घडामोडी. किर्लोस्कर कारखान्यांच्या परिसरात सत्यकथा मासिकातल्या गोष्टी, कविता, आण्णांच्या गोष्टी, कविता त्यात छापून येत. आण्णांची गोष्ट दिसली आधी वाच, त्यांची कविता दिसली आधी वाच. कितीतरी लेखक कवितांच्या गोष्टी, लेख त्यात छापलेले असत. कविता 3-4 पानं एकत्र गुच्छासारख्या छापलेल्या. मराठीच्या पुस्तकात ज्यांच्या कविता असत अशांच्या कविता तिथे असत. बाभ बोरकर, अनिल, इंदिरा, निकुंभ, कांत, विंदा करंदीकर, कितीतरी. संध्याकाळ होत आली की निघायचं. घराचा रस्ता धरायचा. थोडंसं बाबाच्या दुकानात थांबायचं, निघायचं. वाचलेलं मनात हिंदकळत असायचं. वाचलं त्याच्या लाटा मनात उसळत राहायच्या. समुद्राच्या लाटा उसळतात तशा. एकदा एका लेखात वाचलं. धूमकेतू नावाच्या गुजराती भाषेतल्या लेखकानं वयाच्या 13व्या वर्षीच एक कादंबरी लिहिली. पुढं तो प्रसिद्ध लेखक झाला. तो पुढं प्रसिद्ध लेखक झाला. प्रसिद्ध लेखक झाला. प्रसिद्ध लेखक. आपणही लिहावी का कादंबरी? कादंबरी नाही जमणार एवढ्यात. गोष्ट लिहावी, मोठी लिहावी, खूप मोठी. पण कोणाची गोष्ट लिहावी? मला कोणाची गोष्ट लिहावी ते समजेना. निबंध लिहित असे निबंधाच्या वहीत, पण त्याचे विषय सरांनी सांगितलेले असतात, मुद्देही दिलेले असतात. तो कसा लिहायचा याची चर्चा वर्गात केलेली असते. निबंध म्हणून सरांनी गोष्टही लिहायला सांगितलेली असे, पण तिचे मुद्देही दिलेले असतात. लाकूड तोड्या थकून नदीकाठी बसतो. कुऱ्हाड तळ्यात देव प्रकटतो. 3ही कुऱ्हाडी त्याला देऊन टाकतो. असे मुद्दे मिळाले की त्यांच्यावरून गोष्ट लिहिता येते. मी विचार करू लागलो. वाचताना, रांधताना, चपात्या लाटताना, पूजांना जाताना. काय बरं गोष्ट लिहावी? कोणाची बरं गोष्ट लिहावी? मला बाबी आठवला. झोळंब्याहून शिक्षणासाठी बेळगावला आलेला. खानावळीत भांडी घासणारा, मेंबरांना वाढणारा, सायकलवरून डबे पोचवणारा, घाईघाईने शाळेत जाणारा. बाबीची लिहावी गोष्ट? होय, त्याचीच लिहावी.
माझ्या मनात गोष्ट घोळू लागली. बाबी शहरात येतो. खानावळीत काम करून शिक्षण घेऊ लागतो. पण तो आपल्या खेड्यातल्या घरातून शहरात का येतो? त्याचे वडील गरीब असतात म्हणून. पण नुसते गरीब असून कसं भागणार? ते वारायला हवेत. त्यासाठी ते आजारी पडायला हवेत. गरिबीमुळं त्यांना औषधोपचार घेता येत नाहीत. एवढं पुरेसं नाही. यात भर हवी. थोरला भाऊ दाखवावा. तो बेफिकीर, व्यसनी, आईवडिलांना न जुमानणारा. त्या पार्श्वभूमीवर बाबीची गोष्ट सांगायची. पुस्तकात अशीच गोष्ट असते. गरिबांच्या गोष्टीत असंच असतं. साने गुरुजी गरिबांच्या गोष्टी लिहितात. रडू येतं वाचताना. वापरलेल्या वह्यात शिल्लक उरलेले कोरे कागद मी फाडून काढले. ते सुईदोऱ्याने शिवून त्यांची 30-40 पानांची वही बनवली. पेन्सिलला टोक करून ठेवलं. लिहायला बसलो. सुरुवात कुठून बरं करावी? गोष्टीची सुरुवात कशी छान हवी, पकड घेणारी, चटकदार. गोष्ट पुढं वाचायला उत्सुकता वाटत राहील अशी. कुठून करावी सुरुवात? बाबी शहरात येतो. खानावळीत पोचतो. पण त्याची आधीची गोष्ट ती नंतर अधूनमधून सांगावी. विचार करता करता त्याला मागचा एक प्रसंग आठवला. असंच लिहितात गोष्टीमध्ये प्रसिद्ध लेखक. मी लिहायला लागलो. एका खेड्यात एक मुलगा राहत होता. बाबी त्याचं नाव. घरची खूप गरिबी होती. जेवायला मिळालं तर मिळालं, नाहीतर नाही अशी. पहिली 2 वाक्य तर चांगली जमली. मला बरं वाटलं. तेवढ्यात समोरच्या वहिनीनं हाक मारली. म्हणाली, जा रे हनू, भात करून जेवायला जाऊन ये. जाशील ना? दक्षिणा द्यायला सांगते चांगला अख्खा रुपया. जा, घे पंचा. मी गेलो. रुपया मिळाला. 40 पानी नवी कोरी वही आणली. नवं निंब आणलं. शाईची नवीन पुडी आणून ताजी शाई बनवली. लिहायला लागलो. दादा अंथरुणाला खेळले होते. त्यांना सणकून ताप भरला होता. थांबलो. ताप असं लिहावं की ज्वर? ताप म्हणजे साधं वाटतं. ज्वर म्हटलं की कसं भारदस्त वाटतं. ताप नको, ज्वरच. मी ताप शब्द खोडला. लिहिलं. त्यांना सणकून ज्वर भरला होता. ते पिरंगत होते. छे, पिरंगत काय? पिरंगत हा शब्द अगदीच गावठी वाटतो. पुस्तकात काय असतं? कणत. ते कणत होते. अगदी थकून गेल्याप्रमाणे वाटत होतं. काकी, दादांची पत्नी आणि बाबीची आई त्यांना मात्रा उघडून ते चाटण भरवीत होती. पण जीभ बाहेर काढून जिभेवर घेऊन ते पोटात घेण्याची शक्ती त्यांच्या ठायी नव्हती. ते मानेने आणि हाताने नको नको म्हणत होते. मानेने नको, फक्त हाताने पुरे. काकीला वाटलं, आता नाही, इथपर घरगुती उपाय प्रभावी ठरणार नाहीत. वैद्यांनाच बोलवायला हवं. छे, भारदस्तपणा येत नाही भाषेत. पुन्हा लिही. खोड. लिही. वैद्यराजांनाच पाचारण करायला हवं. ती अण्णा, तिचा ज्येष्ठ पुत्र, याला म्हणाली, जा रे अण्णा, नगरात जाऊन वैद्यराजांना बोलावून आण. तुझ्या तीर्थरूपास ज्वर चढला आहे. पण तो कुठला ऐकायला. उलट मातेस दुरुत्तर करीत म्हणाला, मोरदे म्हातारडा मेला तर. ते ऐकून बाबीची आई म्हणाली, अरे नादाना, तुझ्या पित्यांविषयी तुला असं बोलवतो तरी कसं अभद्र. तेवढ्यात तो बालवयाचा बाबी पुढे येत मातेस म्हणाला, मी जातो वैद्यराजांना आणायला. जाशील तू? मातेनं विचारलं व म्हटलं, तुझ्या कोमल चरणांना काटेकुटे बोचतील. दगडधोंड्यांना तू ठेच काढशील. टोचू देत. पित्याच्या वेदनांपुढं त्या वेदनांचं काय मोठंसं दुःख. इतकंच म्हणून तो पितृभक्त बाबी घोर अरण्यातून नगराच्या दिशेने निघाला. झपझप पावलं उचलू लागला. नगरात पोहोचला. वाटेत तहान लागली. पण झऱ्याकाठी थांबला नाही. पाणी पिण्यातही समयाचा अपव्यय करावा असं त्याला वाटलं नाही. भूक लागली होती. पण भक्षण तरी काय करणार. नगरात पोहोचताच वैद्यराजांना म्हणाला, तात्यांना ज्वर चढला आहे, सत्वर निघावं. वैद्यराजांना घेऊनच तो परतला. वैद्यराजांनी नाडी परीक्षा केली. औषधाच्या पुड्या दिल्या. वाटेल ना बरं? बाबीच्या आईनं पृच्छा केली. वैद्यराज काहीच उत्तरले नाहीत. म्हणाले, मी औषध दिलं आहे,
ते मधातून खलून द्या. त्याने बरं वाटेल ना? वाटेल वाटेल, वैद्यराज म्हणाले. शेवटी आपण मर्त्य मानव, आपल्या आयुष्याची दोरी त्याच्या हाती. म्हणत वैद्यराजांनी नभाकडे पाहिलं आणि कर जोडले. तसं करीत म्हणाले, औषध जान्हवी तोय, वैद्यो नारायणा हरी, असं म्हणून औषध प्यायचं. गुण देणारा तो. बाबीला अर्थ समजला नाही, पण वैद्यराजांचे उद्गार ऐकून त्याच्या बालहृदयात अशुभ शंकेची अभद्रपाल चुकचुकली हे मात्र सत्य. अशी वहीची 2 पानं लिहिली आणि ठरवलं, रोज थोडी थोडी लिहायचीच गोष्ट. सुट्टी संपण्याआधी 40 पानं भरून गोष्ट लिहायची. तसा मी लिहायला लागलो. सकाळी 1 पानभर लिहायचं, अंघोळीला जायचं, चपात्या करायच्या, दुपारी जेवायचं, पुन्हा 1 पान गोष्ट लिहायची. श्रोतेहो, बाबीची गोष्ट आता पुढे कशी रंगत जाते ते ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.